मास्तरनं जर सांगितलं आपापल्या मायबापाला बोलून घेऊन या, आज पालक टीचर मीटिंग आहे, पोरग घरी येते आणि बापाला पाहते तर बाप नालीच्या बाजूने पडलेला असतो. बाप दारू पिऊन बेशुद्ध अवस्थेत नालीच्या बाजूने पडलेला आहे. शरम वाटते त्याला बापाची. ते पोरग शाळेत जाऊन आपल्या मास्तरला सांगते, सर माझे बाबा नाही देणार, कारण माझे बाबा शेतामध्ये गेलेले आहेत. सरांनी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. ते 4थ्या वर्गात शिकणारं पोरग भिंतीच्या माग जाते शाळेच्या, ढसा ढसा रडते. मित्र विचारायला जर आला, का रडतो बाबा? ज्याला जन्माला घातलं त्या बापाचं लेकरू बापाबद्दल सांगते, माझा बाप आज माझ्या परीक्षेतले गुण पाहण्याचे दिवस आहेत, पण शाळेत हजर नाही, कारण दारू पिऊन मोरीच्या बाजूला पडलेला आहे. तुला सांगू मित्रा, तू माझा जीवलग मित्र आहेस म्हणून सांगतो, असा बाप मला देवाने दिल्यापेक्षा मला बिना बापाचं ठेवलं असतं तर चाललं असतं, मी आनंदानं जगलो असतो. ज्यांना जन्माला घातलं त्यांना लाज वाटते. काय व्यसनानं माणसाचं जीवन करावं. मानव सुनले व्यसन को छोड़ दे सारे, हे मानव सुनले व्यसन को छोड़ दे सारे, तेरा और बढ़ेगा प्यारे करने की सेवा, व्यसन को छोड़ दे सारे, 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 व्यसन को छोड़ दे सारे। शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया है, जीवन सफल बनाया है, जीवन सफल बनाया है। हाथ किया कुछ तन को धन को, आखिर दुर्गति पाया रे, आखिर दुर्गति पाया रे, आखिर दुर्गति पाया रे। लाखों का बिगड़ा था उतर गए यमराजा के घाट, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे। जुआ सट्टा चार सुट्टा सब है बट्टा भाई, भाई सब है बट्टा भाई, भाई सब है बट्टा भाई। इनके मारे कोई न सुखिया लाखों देश गवाई रे, लाखों देत गवाई रे, लाखों देत गवाई। तो समझ बूझ के छोड़ हटा दे इसका या का ढोल, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे। हे माधव सुन ले व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे, व्यसन को छोड़ दे सारे। वा वा, आमच्या भजन मंडळीसाठी टाळी वाजून द्या. शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया, खाक किया है तन को धन को, आखिर दुर्गति पाया. गरीबाच्या संसारापासून करोडपत्याच्या संसारापर्यंत जे बर्बाद झाले ते व्यसनाने झालेले आहेत, व्यभिचाराने झालेले आहेत, अनाचाराने झालेले आहेत, अनितीने झालेले आहेत. आम्ही खेड्यापाड्यातले गरीबाचे संसार सुद्धा पाहिले. शेतकऱ्याची बायको जी सप्ताहभर काम करते, दारू पिणारा नवरा जर असेल तर बाजाराच्या दिवशी पैसे तांदळाच्या डब्यात लपून ठेवते, गव्हाच्या डब्यात पैसे लपून ठेवते, 100च्या नोटा गोल घडी करून, आणि घरातल्या लेकीला सांगते, बाई बाबाला सांगू नको पैसे याच्यात लपून ठेवले. का? त्यांना जर माहीत झालं तर या तांदळाच्या डब्यातले पैसे काढून नेतील आणि दारू पितील. तुम्हाला 7 दिवस टिकण्याकरता बाजार आणणार नाही,
त्या बाजाराच्या कोपऱ्यावर जाऊन देशी दारू पितीन तिकडून येऊन तुम्हाला आणि मला मारतील, त्यांना सांगू नको. शेजारणीकडे पैसे देते, बाई माझे 500 रुपये राहू द्या, पण माझ्या मालकाला सांगू नका. त्याला जर माहीत झाले ना, तुम्हाला सुद्धा शिव्या देईल, 500ची नोट घेऊन जाईल, दारू पिऊन येईल आणि मला मारेल. हे संसार बर्बाद होण्याचं लक्षण व्यसन आहे. खासदाराच्या घरी मुक्काम होता माझा, नाव नाही सांगत, फक्त खासदाराची पत्नी रडली रात्री 11 वाजता. म्हटलं ताई तुम्ही का रडता? तुमच्या घरात एवढाले झुंबर लावलेले आहेत, एक झुंबर तोडलं तर प्रशांत महाराज ठाकरेचं घर होऊन जाईल. एवढं श्रीमंत आहे तुम्ही का रडता? ह्या गाड्या उभ्या आहेत पार्किंग मध्ये. ते म्हणे महाराज हे चमकणारे झुंबर, हे पेटलेले लाईट आणि ह्या पार्किंग मधल्या गाड्या फक्त रात्री 11 वाजेपर्यंत शोभून दिसतात. 11 वाजता साहेबाची मोठी गाडी पार्किंग मध्ये लागते, कार्यकर्ते घराकडे जातात आणि साहेब बेडरूम मध्ये येतात. तेव्हा बेडरूम मध्ये येताना पायातला बूट काढायचा असतो, याची शुद्ध सुद्धा साहेबांना राहत नाही. जी बायको दिवसभर आपली वाट पाहते, तिच्यासोबत 4 शब्द प्रेमाचे बोलायचे असतात, याचं भान सुद्धा साहेबांना राहत नाही. जे लेकरो बापाला प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका भेटलेली ट्रॉफी दाखवण्यासाठी आसुसलेलं असते, त्याला प्रेमानं न बोलता नशेमध्ये त्याच्या कानाखाली मारून देतात आणि शिव्या घालतात. महाराज तेव्हा मला असं वाटते की देवानं मला या बंगल्यात जन्माला घातल्यापेक्षा एखाद्या कसायाच्या दावणीला बांधलेल्या गाईच्या रांगेत बांधून ठेवलं असतं तर माझं जीवन भलं झालं असतं. निदान सुखानं मला मरण तरी आलं असतं. मला सुखानं जगता येत नाही महाराज. कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय रे, ती अवस्था जी झालेली आहे ती व्यसनानं झालेली आहे. आणि एक परमार्थाचा सोपा नियम सांगतो तुम्हाला, अंतकरणापासून सांगतो, तळमळीनं सांगतो. 3 गोष्टी जीवनात अवलंब करा, तुमचा परमार्थ तडीच जाईल, सफल होईल. ग्रंथ पंत सब जगत की बातें बतावे 3, मुख में राम, हृदय में दया और तन सेवा में लीन. शरीराला व्यसन लागू देऊ नका, जिभेवर शिवी येऊ देऊ नका, आणि शरीरानं समाजाची, साधू संतांची, धर्माची, संस्कृतीची सेवा करा. तुमचा उद्धार करण्यापासून जगातला कोणता महात्मा परमात्मा तुम्हाला रोखणार नाही. सापसोपी गोष्ट आहे. पण शरीर व्यसनानं बरबटलं, वाणीवर शिव्या आल्या, या व्यसनाने काय होते? माणसाचं जीवन बर्बाद होते. हे व्यसने सगळी सोडून द्या ना, हे संतांनी सांगितलं. सरळपणाचे जीवन जगाना संतांनी सांगितलं. आई हे सगळं विवेचन जे चाललेलं आहे ते आपल्या भाषेत चाललेलं आहे, त्याचे श्लोक आहेत. आई तू एक काम कर, संतांकडे जाय. मला सांगा, लाईट वाहणारा तार जो आहे त्याच्यात इलेक्ट्रिक आहे, विठ्ठल महाराज, त्याचा शॉक एखाद्याला लागला आणि त्यांना हातात जर वायर धरला, मंगाशी इथं शॉर्ट सर्किट झालं ना, साउंड वाले दादा, बाल बाल बच्चे, जब तक हमारी कथा है तब तक कुछ नहीं होगा, टेंशन नहीं लेना. ते वायर घेतला एखाद्यानं हातात आणि त्याला जर करंट लागला, तो करंट त्याला लागते. आणि आपल्याला जर समजा करंट लावून घ्यायचा असेल, काही जणांना सवय असते करंट लावून घ्यायची, समजा करंट लावून घ्यायचा असेल तर डायरेक्ट वायर हातात पकडायची गरज आहे का? मग काय गरज आहे? ज्याच्या अंगात करंट आहे त्याला जरी हात लावला तरी काय लागते? तसं भगवंताचा करंट तुमच्या वृत्तीत यावा असं वाटते काय? भगवंताला ज्यांनी आपल्या हृदयात मुरवलं त्या संतांच्या शरणात जा, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवत्ता करावे दास्य सकळ. माऊली महावैष्णव ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहितात, ते ज्ञानाचा कुरुटा, तेत सेवा हा दारवंटा, ते स्वाधीन करती सुबटा ओळगोनी, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले. संतांकडे ज्ञानाचं जे कोठार भरलेलं आहे त्याला लागलेलं कुलूप उघडून टाकतील, ते चाबी तुमच्या हातात देतील. एकच चाबी उलटी फिरवली की लॉक होते, अशी फिरवली की ओपन होते. आपण जे करतो त्याने लॉक होते आणि संत जे करतात त्याने ओपन होते. जे ज्ञानाचा कुरुठा, संतांनी ज्ञान दिलं, किती सोपी दिलं. आमच्या गावामध्ये एका बाईनं पूजा ठेवली, तिले कोणतरी सांगितलं तू एखाद्या महाराजला जीव घाल, ते महाराज प्रसन्न झाले की तुझी पूजा सफल होईल. मग तिनं मस्त 4 केळीचे खांब, 1 चौरंग, 9 खारका, 9 बदामा, खाचे पानं, 1/2 किलो रवा, अर्धा किलो डालडा, 25 रुपयाचा साखर,
4 रुपयाच्या लोंगा, 5 रुपयाची इलायची, हैकुंड आणलं सगळं. काही राहिलं का? सगळं आणलं. पूजा केली. पूजा झाली. महाराजले जेवायला बसवलं. महाराजांना मस्त ताट वाढलं. विशेष पदार्थ म्हणून लाडू केला. तो लाडू ठेवला. महाराजांना म्हणे अमृत जेवा महाराज. महाराजांनी जेवण सुरू केलं. सगळं जेवण आटोपलं. मग लाडू एकच आहे बा पंक्तीत. जेवणारे लय हुशार असतात. जे कमी भेटते ते पहिले खात नाहीत, शेवटी ठेवतात. ते महाराजांनी तसाच ठेवला लाडू. सगळं जेवण होऊ दिलं. शेवटी लाडू घेतला, खाल्ला. बाईला वाटलं महाराजला आवडला का नाही. म्हणे महाराज लाडू कसा झाला. म्हणे बाई झाला गेला लाडू एक नंबर, पण या लाडूमध्ये थोडसा साखर कमी पडला. मग तिला वाटलं महाराज खुश झाले पाहिजे. म्हणे महाराज काही टेन्शन नका घेऊ, पुढच्या गुरुवारी आपण पुन्हा लाडू बनवू. पुढच्या गुरुवारी पुन्हा पूजा ठेवली. महाराज आले, लाडू बनवले, साखर शिल्लक टाकला, महाराजले वाळला. महाराज जेवले. 7:30 वाजल्यामुळे पटपट जेवले. ते लाडू खाल्ला त्यांनी. बाई म्हणे महाराज आज सांगा लाडू कसा झाला. म्हणे बाई झाला गेला लाडू चांगला, पण थोडसा साखर कमी पडला. म्हणे महाराज टेन्शन घेऊ नका, पुढच्या गुरुवारी साखर वाळून देतो, तुम्ही जेवायला या. महाराज जेवायला आले. हिनं 50% साखर 50% रवा. किती गोड होईल लाडू. गोड लाडू केला. महाराजले वाळला. म्हणे महाराज आज सांगा लाडू कसा झाला. म्हणे बाई झाला गेला एक नंबर, पण थोडसा साखर कमी पडला. मग त्या बाईच्या जीवार आली. जोपर्यंत तिच्या जीवार येत नाही तोपर्यंत 40 जणांचा स्वयंपाक करते ते. आणि तिच्या जर जीवार आली तर नवऱ्याला म्हणते सकोनची खिचडी आहे, खाशीन तर खाय, नाही तर उपाची राय. आज केली मी उडदाची डाळ. जीवार आली तिच्या. म्हणे 3 गुरुवार पासून साखर वाढवला तरी महाराज म्हणते साखर कमी झाला. या महाराजचा जन्म काय साखर कारखान्यात झाला का काय. म्हणजे बरं महाराज पुढच्या गुरुवारी या. या गुरुवारी तिनं असा लाडू बनवला. पोरीले म्हणे सगळा स्वयंपाक तू अटकून घे. म्हणे आई तू काय करतं का, देव घरात बसतं का. म्हणे नाही आज महाराजसाठी लाडू करतो. या महाराजले दाखवतो लाडू कायले म्हणतात. म्हणजे त्या पोरीनं सगळा स्वयंपाक केला. या बाईनं साखर घेतला, त्याचा पाक तयार केला, तो तपवला, त्याची चाचणी केली आणि ते पाक वाटीमध्ये भरला आणि वाटी फॅन खाली आणून ठेवली. गरम पाकाची वाटी जर फॅन खाली ठेवली 15 मिनिटं तर अशी मऊ मऊ होते ना एकदम. तुम्ही स्वयंपाक करता का नागपूरहून आणत असता लाडू विकत. हसून राहिल्या मोठ्या. लाडूचा पाक जर फॅन खाली ठेवला तर काय होते, कळक होते. तो असा एवढा कळक झाला की वाटीतून निघायला तयार नाही. मुसळ आणलं तिनं, वाटी फोडली. तिची पोरगी म्हणे कावाई वाटी फुटली ना. म्हणे फुटू दे ना, आज तर महाराजचं पोटच फोडतो ना लाडू ना. वाटीतला लाडू बाहेर काढला. वाटीच्या आकाराचा लाडू ताटात वाढला. जा रे म्हणे महाराजले बोलवणार. पोरग महाराजला बोलवायला गेलं. म्हणे महाराज स्वयंपाक रेडी झाला. महाराजनं आपल्या एक काष्टा धोतर उचललं. महाराज आले, जेवायला बसले. पाट त्याच्यावर ताट. जेवण झालं सुरू. म्हणे महाराज पापड कसे झाले, एक नंबर. कुरवड्या कशा झाल्या, एक नंबर. लाडू खा ना महाराज. म्हणे खातो ना, पहिले होऊ दे ना. सगळं जेवण होऊ दिलं. महाराजनं लाडू घेतला, तोंडात टाकला, कटकन वाजलं. महाराजले वाटलं लाडू फुटला, त्याचा दातच तुटला. जसा दात तुटला तसा महाराजनं पाण्याची गुळणी टाकली. बाई स्वयंपाक खोलीतून बाहेर आली, तोंडाले पदर लावला बाईनं आणि हसत हसत महाराजले म्हणे महाराज कसा आहे लाडू. म्हणे बाई थांबणं, पहिले खाऊत ते. महाराजही 12 गावचं पाणी पिलेला होता. गुळण्या टाकल्या, दात फेकून दिला. पुन्हा या साईडचा दात तुटला होता तर इकडून लाडू ठेवला, कटकन तुटला. इले वाटलं दुसराही दात तुटला काय. महाराजनं लाडू फोडला. ताकदवान महाराज होता. फोडला लाडू. बाई पुढे आली. म्हणे महाराज आज सांगा लाडू कसा झाला. महाराज म्हणे बाई लाडू झाला गेला एक नंबर, पण थोडसा साखर अजून पाहिजे. मला सांगा कळंब्यामध्ये कोणती बाई आहे का जी याच्यापेक्षा गोड लाडू बनवू शकते. नाही असेल तर त्या महाराजच्या गावले नेतो आहे का. कारण तिनं लाडू मध्ये किती साखर टाकला होता, 100%. याच्यापेक्षा गोड लाडू करणारी कोणती गृहिणी नाही. तसं संतांनी आपल्या उद्धाराचं ज्ञान सोपं केलं. किती, 100%. आता याच्यापेक्षा सोपं ज्ञान नाही. त्याचं सोपं ज्ञान सांगते. काय करा, वाचे म्हणता राम राम, तुमचे करा सुहित का, ज्यांना मुखी राम हाती काम करे. सोपा मंत्र आहे. मुखानं भगवंताचं नाम घ्या आणि हाताने तुम्हाला नियतीनं जे काम दिलं असेल ते इमानदारीनं करा. एवढी देवपूजा, एवढी देवभक्ती केली, कृष्ण नामाला जिभेवर धारण केलं,
दररोज कृष्ण परमात्म्याची उपासना केली, जीवनाचा उद्धार होईल. आई, हा उद्धाराचा मार्ग सांगणारे संत आहेत, त्यांच्याकडे जा.